कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय शिल्पी, काय करतेस? अरे खीर बनवायची आहे ना, तर तेच सगळं चालू आहे। तुला काही हवंय का? कॉफी वगैरे करू? नाही नाही नको, मी असंच आलो, तू एकटी होतीस ना किचन मध्ये, म्हटलं तुला काय मदत करू का? अरे बाप रे। अच्छा, आईला फोन करूया? हो चालेल, कर ना। हा चला बरं आहे फोन नाही उचलला, नाही तर विश्वविक्रम झाला असता। पहिला फोन केला आणि आईने उचललाय असं कधीच झालं नाही। पण मे बी ना बाबांच्या शेजारी वगैरे असेल ती, त्यामुळे उचलत नसेल आणि आपण बाबांना सरप्राईज द्यायचं ठरवलंय, सो ते असेल तिच्या डोक्यात कदाचित। हां असं असू शकतं। यू राईट शिल्पी। अरे तू स्मार्ट व्हायला लागलीस एकदम। एक्सक्यूज मी आधीपासूनच स्मार्ट आहे, ओके? म्हणूनच मला तुझ्यापेक्षा जास्त मार्क मिळायचे, जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन। ए हॅलो, मी स्पोर्ट्स मध्ये सगळ्यात चांगला होतो, त्याच्यात हुशार होतो। आता मी अभ्यास केला असता तर त्यातही मी नंबर 1 झालो असतो। मग तुला सगळ्यांनी घरात ढ म्हटलं, म्हणून मी अभ्यास करायचो। अरे बाप, किती काहीही बोलतोयस रे। सी कळली, आणि तुझी हुशारी कळलीच मला। गंमत करतोय का? काय लगेच रागवतेस? किती दिवस झाले ना आपण अशा मनमोकळेपणाने सविस्तर बसून आरामात गप्पाच मारलो नाही। नुसतं टेन्शन टेन्शन टेन्शन, वैताग आला मला। हा पण झालं, आता संपले ते दिवस दादा। आता काही टेन्शन राहणार नाही, सगळं नीट होईल आता। सिरियसली आई बाबा कधी येतात, त्यांना कधी भेटतो असं झालंय। जुने दिवस हवेत का परत? काय दिवस होते ते। शिल्पी तुला आठवतं मी एनसीसी कॅम्पला गेलो होतो? ऑफकोर्स आठवतं, चांगला 15 दिवसांसाठी गेला होतास आणि मला अजिबात करमत नव्हतं तुझ्याशिवाय। म्हणजे माझ्याशी भांडायला कोणी नव्हतं ना, म्हणून करमत नव्हतं। ऑनेस्टली बाबांना सुद्धा अजिबात करमत नव्हतं। सारखं तुझं नाव डोक्यात, सारखा फक्त तुझाच विचार। तिकडे सगळी नीट व्यवस्था असेल का, माझ्या श्रेयसला वेळेत जेवायला मिळालं असेल का, त्याला सगळं तिथे जमेल का, सतत श्रेयस श्रेयस श्रेयस। तुला माहिती आहे एनसीसी कॅम्प मधनं परत आलो ना, तेव्हा बस स्टॉपवर बाबा चाले होते मला घ्यायला। बघितलं आणि असं वाटलं की अरे बाबा, तेव्हा जाणवलं की माझं किती प्रेम आहे यांच्यावर। धावत गेलो आणि त्यांना मिठी मारली आणि असं वाटलं की आय एम इन माय सेफ झोन नाव। हो रे दादा, तेव्हा सगळं खरंच छान होतं तुमच्या दोघांमध्ये। तू तर कायम म्हणायचंस की माझा बाबा माझे हिरो आहेत, पण नंतर जसा जसा तू मोठा होत गेलास तसं तसं तुमच्यात खूप भांडणं व्हायला लागली, तुमचे वाद व्हायला लागले, एकमेकांशी अजिबात पटायचं नाही तुमचं। आईला तर सारखी काळजी वाटायची की या दोघांचं कसं होणार, पुढे जाऊन हे एकमेकांशी बोलतील का नाही, इतकी वेळ आली होती। विचार करतो ना तर कळत नाही की मी असं का वागायचो बाबांबरोबर। पण तुला माहिती मी असं का वागायचो? कारण मला ना बाबांसारखं व्हायचं होतं, म्हणून मी सारखा स्पर्धा करायचो त्यांच्याबरोबर। त्यांनी घर घेतलं, बोर्ड लावला प्रकाश वाघमारे, मलाही घर घ्यायचं होतं। श्रेयस वाघमारेचा बोर्ड लावला म्हणून त्याच्यावर खटके उडायचे। पण शेवटी मला कळलं त्यांच्यासारखं नाही होऊ शकत, ते खूप ग्रेट आहे। या वयात माझा बिझनेस बुडाला, लँडचा प्रॉब्लेम झाला, तर जो माणूस प्रत्येक गोष्टीत मला टोकायचा त्यांनी एका झटक्यात त्याची सगळी लाईफ सेव्हिंग काढली आणि ते पैसे त्या कर्जदारांना दिले का? मुलाला काही होऊ नये, त्याच्यावर कोणी बोट उचलू नये। दारू पिऊन घरी यायचो, घाबरलेलो असायचो, आतापर्यंत त्यांच्या कुशीत चुकून रडलोय मी। कसा होणार मी प्रकाश वाघमारे? नाही होऊ शकत ग। पण शिल्पी आता ते आले ना की मी बाबांना कडकडीत मिठी मारणार आणि त्यांना सांगणार आहे, बाबा माझं तुमच्यावर आतोनात प्रेम। आपला प्रॉब्लेम काय माहितीये शिल्पी, आपण ना आपल्या जवळच्या लोकांना गृहीत धरतो आणि त्यांना कधीच आपल्या मनातल्या गोष्टी सांगत नाही। त्यांना सांगत नाही की आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आणि मग वेळ निघून जाते ग।
इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आमच्या घरी काय झालं म्हणजे? अश्विनी वाघमारे यांनी त्यांचे मिस्टर म्हणजेच श्रेयश वाघमारे जिवंत असताना इन्शुरन्स क्लेम केलाय अशी शंका आहे आम्हाला. अहो नाही इन्स्पेक्टर, वहिनीने असं काहीही केलेलं नाहीये. अश्विनी वाघमारे, तुम्ही इन्शुरन्स कंपनीला तुमचे मिस्टर गेलेत असं दाखवून इन्शुरन्सचे पैसे क्लेम केले, हे खरं आहे का? आणि हे खरं असेल तर या फ्रॉडसाठी आम्ही तुम्हाला अटक करू शकतो. काय? अहो नाही, असं अटक बिटक काय बोलताय तुम्ही? हे तिने खरंच असं काहीच केलेलं नाहीये. प्लीज विश्वास ठेवा तुम्ही. आम्ही अतिशय साधी माणसं आहोत. कुणाला फसवण्याचा वगैरे विचार सुद्धा येत नाही आमच्या मनात. का करेल ती असं? प्लीज इन्स्पेक्टर साहेब, विश्वास ठेवा आमच्यावर. माझ्या वहिनीने काहीही केलेलं नाही. आहो इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ खरंच नाहीये या जगात. आम्ही त्याला गमावलंय. बरं मला सांगा, जिवंत माणसाच्या फोटोवर कधी कोणी हार लावतो का? हे बघा फोटो. तू फोटो चेंज केलायस का वहिनी? साहेब खरंच इकडे फोटो होता जिथे आम्ही दादाच्या फोटोला हार लावला होता. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, विश्वास ठेवा, हे असं काही नाहीये. अहो वहिनीने काहीही केलेलं नाहीये. वहिनीने नाही घेतलेत पैसे इन्शुरन्स कंपनीकडनं. हे बघा, तुमचा भाऊ या जगात नाहीये ही बातमी मीच तुमच्या फॅमिलीला सांगितली होती आणि नंतर काही वेगळंच समजलं आम्हाला. सर काय वेगळं समजणार आहे? तुम्ही त्यांच्या बहीण ना? हो हो, मी सख्खी बहीण आहे त्याची. अरे वा, म्हणजे तुम्हाला चांगलंच माहिती असेल तुमचा भाऊ किती दिवसापूर्वी गेलाय. हो म्हणजे काय? ऑफकोर्स माहिती असणार आहे. आत्ता आत्ता घडलंय हे सगळं. मग मला एक सांगा, तुमच्याकडे दुःखी असल्यावर घराला असं डेकोरेशन करतात का? आणि मला एक सांगा, मगाशी मी जेव्हा दार ठोठावलं तेव्हा मला आतून तर हसण्याचे आवाज येत होते. ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही काय द्याल? सर प्लीज विश्वास ठेवा. हवं तर तुम्ही आमच्या शेजार पाजाऱ्यांना विचारा, त्यांच्याकडे एन्क्वायरी करा. सगळेजण तेच सांगतील. आहो आम्ही खोटं बोलत नाही आहोत आणि बहिणीने सुद्धा काहीही केलेलं नाहीये. आणि मला सांगा, दादा जिवंत आहे असं जरी मानलं तरी आम्ही काय त्याला लपवून ठेवणार आहोत का कुठे? आमचं घर बघा केवढूच आहे. मॅक्झिमम लपवलं तर आम्ही आतल्या खोलीत लपवू. शिल्पी बास ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.